श्रीराम बोले सुहास वदन येणे विश्वामित्राचे कर्णा तृप्त होऊन सुखावते. आता प्रभू रामचंद्राला त्या दाटिकीची भीती दाखवली, पण प्रभू रामचंद्र काय म्हणतात, जे उत्तर त्यांनी या विश्वामित्रांना दिलं ते ऐकून विश्वामित्रांना सुद्धा आनंद झाला, म्हणून म्हणाले स्वामी तुमचे कृपे करुण महाकाळ उभाची फोडिना वाणी तेने टाकते कोण गणी येत क्षणी मारिन तिथे. प्रभू रामचंद्र त्या विश्वामित्रांना का म्हणाले, तर तुमच्यासारखा गुरु पाठीराखा असताना तुमची विद्या मला शिकवलेली आहे, मग मला कशाची भीती आहे म्हणतात. जरी करता काळे इथं न्यायला आला मला तरी काळा सुद्धा युद्ध आम्ही करू, इतकी आमची शक्ती आहे. मग ही तार्किका काय कोणती राक्षसी नाही, तिला तर आम्ही सहज हारू, म्हणून म्हणाले कौशिकांचे मनी संशय होता की बाळके केवी झुंजतील आता त्या संशयाची समूळ वार्ता रामवतने निरसले. यांना वाटलं की मुलं काय 12 वर्षाचे आहेत, यांना इतकं मन लावून शिकवलं सगळं केलं, पण हे बालवयात असल्यामुळे ते विसरून जातील किंवा त्यांना भीती वाटत ते धट मनाने आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्या कौशिकाने यांची परीक्षा घेण्यासाठी सहज विचारलं. अशा प्रकारचे इथं प्रभू रामचंद्रासोबत घडलेलं आहे. मग त्या रथावरी बैसोना ताटिके ते हिंदोळी कवन त्यांची मार्गेची घेजन जाते झाले ते देवा. आता धटपणा दाखवल्याबरोबर काय झालं, त्यांनी रथ जे आहे ते मार्ग दुसरा न घेता आपल्या ताटिका राक्षसी ज्या मार्गावर उभी होती त्याच वाटेने आपला रथ या तिघांनी नेला, म्हणून म्हणाले वाट वेगे जाता संयंदन अपार भूमी टाळली क्रमोड जैसे ऐकता हरी कीर्तन पापे खंडोनी भस्म होते. जसं की एखादं आपण हरिकीर्तन केलं, नामस्मरण केलं तर आपल्या मनावरलं जसं वजन कमी व्हावं, तशा प्रकारचा रथ इतक्या गतीने पळत होता. एक एक पाऊल जसं ते वन मागं पडावं इतक्या गतीने रथ त्या वनामध्ये मध्ये मध्ये खोलवर जात होता, म्हणून म्हणाले पुढे देखिले घोर अरण्ये वृक्ष लागले परमसदन कालवयासी स्वयंनंदन मार्ग पुढे कुठेना. आता त्या घोर वनामध्ये इतक्या रथ मधामध्ये गेला, इतकं घनदाट अरण्य होतं ते, तिथं मोठमोठाले झाडं असणारे होते, सूर्याचे किरण सुद्धा त्या जागी पडत नव्हते, इतकं अंधारलेलं वन होतं, पण त्याच्यातूनच हा रथ कसा तरी करीत मार्ग पुढे पुढे काढीत होता, म्हणून म्हणाले रामासी म्हणे गाधीनंदन राघवा हेती ताटका कारण आता येईल ती धावून वास काढून मनुष्याचा. आता अंधारलेल्या वनात भयानक मधोमध गेल्याबरोबर विश्वामित्र आपल्या याला म्हणाले, तर प्रभू रामचंद्रांना हे ताटिकेचं मूळ स्थान आहे आणि या ठिकाणी ती राहते आणि वाट सरूंना म्हणजे जे काय मनुष्य प्राणी आहेत त्याचं ते भक्षण करते, म्हणून म्हणाले हाक फोडली अकस्मात जे ऐकता दत्त केलं कृतांत विश्वामित्र झाला भयभीता रक्षी म्हणत राघवा. आता ताटिकेनं काय केलं, यांचा वासच तिनं आला, कारण मनुष्याचा वास त्या राक्षसांना येत असतो. त्या ताटिकेनं काय केलं, भयानक अशी गर्जना केली आणि आरोळी ठोकली की त्यासाठी काय झालं, विश्वामित्रांच्या सुद्धा अंगावर शहारे आले आणि भीतीनं ते काय म्हणाले, तर हे प्रभू रामचंद्रा तू आमचं रक्षण कर, म्हणून म्हणाले सहस्र गजाचे बळा ऐशी ताटिका परम सबळ पर्वत साठवती विशाळ ऐसे उदर ती येते. आता तिचं शरीर कसं होतं म्हणाले, तर तिच्यामध्ये हजारो हातीचं बळ यावं इतकी ती भयानक राक्षसी नव्हती आणि कितीतरी प्रकारचे पर्वत तिच्या उदरामध्ये सामावेत इतका त्याचा देह असा विशाल काय होता, म्हणून वर्णन करायले कुंभकर्णाची भगिनी बहुत विशाल राक्षसिनी शताची शेते गोविंद धरुणी वाताळे काळी रणगडी तसे. आता ताटिकाची राक्षसी नव्हती, ते काय झालं म्हणतात, लंकेचा जे राजा आहे रावण त्याचा बंधू कुंभकर्ण त्याची बहीण असणारी ताटिका राक्षसी भयानक आणि आवाढव्य शरीराची होती, म्हणून म्हणाले ताटिका मार्गी जाता सहज मुखात घालूनी रगडी द्विज तपोवनोवनी शोधोनी द्विज नित्य बक्षी सांक्षेपे. जसं एखादा आपण फळ घ्यावं आणि तोंडामध्ये सहज
हातात घेऊन ते खावं. तशा प्रकारच्या राक्षसीन काय करायची, जे वाटेनं जायचे तर जे ब्राह्मण लोक आहेत त्यांना ते फळ समजून सहज घ्यायची आणि एका घासामध्ये एका राक्षसाचा एकच घास करायची म्हणून म्हणाले, प्रेत रक्ते वस्त्रे भरली तिची आपण आभोवती वेष्टिली मनुष्य शिरेरे करणी बांधिली बहुदाट वळीने. आता तिनं काय केलं, शरीरावर जे आहे ती तिच्या गळ्यामध्ये माळ कशाचे आहे, जे मुंडके आहेत ते माणसाचे राहिलेले ते मुंडक्याचा हार करायचे आपल्या फुलावाने आणि गळ्यात घालायचे आणि जे काय आपल्या हात रक्ताने भरलेले आहेत ते आपल्या शर्टाला म्हणजे अंगाला हे करायचे पुसायचे आणि त्यामुळं काय झालं, तिच्या अंगावरील जे कपडे आहेत ते रक्तासारखे लाल एकूण झाले म्हणून म्हणाले, नरशिराच्या पारमाळा सोनीचे चर्चिचा रुळी गळा कपाळी सिंदूर चर्चिला बाबर झोटी मोकळिया. आता तिचं भयानक शरीराचं वर्णन करायला येतं. तिनं केस कसे मोकळे सोडलेले होते आणि जे काय तिच्या हाताला रक्त लागलेलं होतं ते पूर्ण अंगानं झालेलं होतं आणि गळ्यामध्ये जे मुंडके होते त्याच्यातून सुद्धा रक्त सतत वाहत होतं म्हणून म्हणाले, द्वादश गाव पसरले वदना पाच गाव लावायके नसताना अगणित राक्षसी संगे येऊन रामावरी लोटले. आता 12 गावाचं असणारं तिचं शरीर कसं होतं, अवाढव्य होतं आणि तिचे छाती सुद्धा 5 कोस गावा इतकी रुंद होती. अशा प्रकारचं तिचं ताटिका राक्षसीचं अवाढव्य शरीर होतं. सखियाची ताटिका म्हणे ते क्षणी या पंथे मनुष्याची घाणी नरामासाठी आधी धनी तुम्हाची देईन निर्धारे. आता जी आपल्या सोबतीने होत्या जे काय सेविका होत्या त्यांना ताटिका राक्षसी काय म्हणते की मला या रस्त्याने येणाऱ्या मनुष्य प्राण्याचा वास येत आहे